फुटलेले पानं सुद्धा वाळायला लागले. पाहता पाहून एवढी भयानक ऊन आहे. आमच्या जन्माच्या पहिले 5 कोटी किंवा काहीतरी आकडा असेल. आम्ही सुद्धा 2-3 दुष्काळ पाहिले होते आणि गेल्या वर्षी ओला दुष्काळ होता. भयानक पाऊस पडला, पाण्यामुळे नावना शेतीचे नुकसान झाले. लावला तेवढा खर्चही नाही निघाला आमचा. किती दुःख पचवायची ताकद त्या शेतकऱ्यांना होती. काही करून तडजोड करून शेतकरी हा उभा राहतो. बघा बाहेर कसं रणरणत ऊन आहे, भयानक उष्णता आहे. मी चाललो घराकडे. मी कुठं आलो तो सांगतो. म्हणजे मी इकडे एक कडुनिंबाचं झाड आहे, त्या झाडाचा मला व्हिडिओ काढायचा होता आपल्या आयुर्वेदिक चॅनलसाठी, आरोग्य विधाता या चॅनलसाठी. तसेच माझे मार्गदर्शन गुरुजी हेल्थ नावाचं चॅनल आहे आरोग्याचं, त्याच्यासाठी खाजावर मला त्यात माहिती सांगायची होती. अनेक लोकांना खाज येते ना अंगाले, खाजावर मी माहिती सांगितली होती. तो व्हिडिओ काढला होता. असं सभोवताली सुंदर वातावरण आहे. आता आज आहे मिरुग आहे, मृग नक्षत्र आज. आणि हे असं रणरणत ऊन आहे. आता शेतीच्या मशागती पूर्ण होऊ नये, आमचीसुद्धा शेतीची मशागत पूर्ण होऊ नये. आणि हे असं आता वातावरण आहे यावर्षी. दुष्काळ आहे म्हणते यावर्षी. आता कसं का होते माहीत नाही. लावलेला खर्च निघते का नाही का अशी कंडिशन आहे यावर्षी. भयानक करप्ट कंडिशन. आता हे बघा फुटलेले पानंसुद्धा वाळायला लागले. पाहता पाहून घ्या तुम्ही, फुटलेले पानंसुद्धा वाळायला लागले. अशी आता कंडिशन आहे. पाहून घ्या तुम्ही. एवढी भयानक ऊन आहे. आता कसं होईल सांगा यावर्षी. आता यावर्षी ते नाही का अल निनोचा प्रभाव आहे म्हणते ना पॅसिफिक महासागरावर. ते उष्ण आहे म्हणते वातावरण, त्यातलं पाणी गरम आहे म्हणते. तर तसं असलं तर त्यावेळी त्या टाईमले आपल्या भारतामध्ये असो किंवा आपल्या संपूर्ण जगामध्ये असो काही भागामध्ये अल निनोचा प्रभाव पडते आणि मग ते पाण्याची कमतरता येते, पाऊस कमी पडतो त्या भागामध्ये. तसंच आता यावर्षी होणार आहे म्हणते. आमच्या जन्माच्या पहिले तसा दुष्काळ पडला होते म्हणते. किती का कोटी लोक मेले म्हणते. थोडा मला आकडा लक्षात नाही. 5 कोटी किंवा काहीतरी आकडा असेल, कदाचित तुम्हाला माहीत असेल तर सांगा कमेंटमध्ये. आणि आता हे फोनसुद्धा गरम येतं बा आपला. पाहू आता किती येते गरम. तर जागोजागी अनेक वेळा दुष्काळ पडले होते. त्यानंतर आम्ही सुद्धा 2-3 दुष्काळ पाहिले होते. असे होते दुष्काळ, खतरनाक दुष्काळ होते त्या टाईमले. आता यावर्षी तसंच आता दुष्काळ आहे. आणि गेल्या वर्षी ओला दुष्काळ होता. भयानक पाऊस पडला, पाण्यामुळे नावना शेतीचे नुकसान झाले. लावला तेवढा खर्चही नाही निघाला आमचा. आता यावर्षी पहिलंच आपल्याला कमतरता होती पैशाची, त्यामुळे मी यावर्षी कमी खत आणलं. बियाणं लागते तेवढं आणायच लागते. खत कमी आणलं फक्त यावर्षी, अर्धच खत आणलं गेल्या वर्षीपेक्षा. आता ते खत दिल्यावर किती कापूस होते आणि किती पाणी पडते, बियाणं वापते का नाही वापते माहीत नाही, कुठं पाणीच येत नाही का माहीत नाही. अशी आता खराब कंडिशन आहे. आता शेतकऱ्याचं जीवन म्हटलं का असंच खराब राहते. आता असेवर जीवन जग नाही. कसं आहे आता शेतकरी म्हटलं तर किती दुःख पचवायची ताकद त्या शेतकऱ्यांना होती. संकट पचवायची ताकद राहते. यावर्षी नापिकी झाली तरी कसं तरी करून इकडून तिकडून पैसे काढून काही ना काही करून तडजोड करून शेतकरी हा उभा राहतो. गणेश म्हणते शेतकरी. असं आमचं शेतकरी जीवन राहते. जातो आता मी आता आपल्या घराकडे. आता पाच जा आमच्या गावाकडचे व्हिलॉग्स आणि आमचे नवीन चॅनल उत्तम सुमित्रा मराठी व्हिलॉग्सला आपण सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला काय वाटते सांगा खाली कमेंटमध्ये. नमस्कार.